इथून आम्हाला असं चालत जावं लागते, खूप लांब चालत जायला लागते गाईज. सी अगेन जायचं ना. येस. तर गाईज आज अजिबात पाऊस पडत नाही आहे, खूप छान जास्त वातावरण झालेलं आहे आणि आम्ही चालते. मग आवाज येत नाही तुम्हाला? बस आहे ना मनपापर्यंत जात नव्हती, त्याच्यामुळे आम्हाला मागेच उतरून पुढे चालत जावं लागलं होतं, कारण की वारी येणार होती त्यामुळे. पण खूप लेट झालं होतं आणि बघा अजूनसुद्धा पावसाचं पाणी तिथं तसंच होतं. दुसऱ्या दिवशी आम्ही थांबलेले पिझ्झा खायला. मला आहे ना खूप जास्त भूक लागली होती, कारण की आम्ही चालून चालून खरंच खूप जास्त दमलो होतो आणि खूप लांबून चालत यावं लागलं होतं त्यामुळे, आणि खूप जास्त भूक लागली होती म्हणून आम्ही पिझ्झा खायला गेलो. कारण की आम्ही एक्साइटमेंटमध्ये खाल्लंच नव्हतं घरी काहीच, म्हणून पटकन आवरलं आणि पिझ्झा खायला आलो. खरंच खूप छान जास्त पिझ्झा होता. माझं तर फेवरेट आहे पिझ्झा. परत जास्त लांब चालत जावं लागणार होतं, कारण की शिवाजीनगरलाच उतरवलं होतं त्यांनी आम्हाला, त्यामुळे खूप जास्त लांब चालत जावं लागलं होतं. आणि तुम्ही बघू शकता माझ्या डोळ्यासमोरून माझं एवढं छान दर्शन झालं ना, खूपच छान दर्शन झालं तुकाराम महाराजांचं. आम्हाला ज्ञानेश्वर महाराजांची पालखीच भेटली नाही, कारण की ती खूप लेट येणार होती त्यामुळे, आणि आम्हाला घरी जायला खूप जास्त उशीर झाला असता. त्याच्यामुळे बघा खरंच खूप छान दर्शन झालं. पप्पा खाली का गं? 9 वाजले होते आता घरी निघायला. खूपच जास्त टाईम झाला होता. त्याच्यानंतर बस पण बंद होणार होत्या, त्यामुळे आम्ही पटकन मेट्रोने आहे त्या स्थितीमध्ये निघालो होतो आणि पटकन मेट्रो पकडायची होती आम्हाला आणि घरी जायचं होतं. तर आम्ही खूप जास्त दमलेलो होतो आणि आम्ही जवळजवळ 2 तास तरी वारीसोबत चाललो होतो. त्यामुळे तर आम्ही इथं आता मेट्रोमध्ये बसून निघालेलो आहे आणि मेट्रोमधून खाली उतरल्यावरसुद्धा आमचं परत दर्शन झालं, कारण की आम्हाला FC रोडवर परत पालखी भेटली तुकाराम महाराजांची. परत आमचं एकदा दर्शन झालं. खरंच खूप छान वाटलं आणि तुम्ही पण बघू शकता. मला काही जास्त शूट घेता आलं नाही, कारण की खूप जास्त गर्दी होती त्यामुळे. तर एवढंच ब्लॉग आहे. तर बाय गाईज, भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. बाय बाय.